गुड मॉर्निंग. परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे रेश्मास लाईफस्टाईल. आणि सकाळचे 8 वाजले होते. मुलं शाळेत गेली होती तेव्हा मी हा शूट केला होता. सो माझे चपाती करून झाले होते. जो उरलेलं पीठ आहे ना, तेच मी इथे डब्यात भरत होते. आणि कुकरला ना मुगाची डाळ लावली होती मी. हे नंतर केली मी त्यांच्या टिफिनसाठी. त्या मुलांना डब्याला मी बटाट्याची भाजी केली होती. थोडंसं तिखट मीठ टाकून, जास्त नाही. कांदा टोमॅटो टाकून मिक्स भाजी असं छान काही केलं ना, मुलं त्यातून काढून टाकतात. त्यामुळे मुलांचं सगळं आवरल्यानंतर मी मुगाची डाळ मी अगोदर ना रात्री भिजत अजिबात टाकली नव्हती. ही ऐन वेळा ना मुगाच्या डाळीला थोडीशी मी ना भाजून घेतली. मग ती कुकरला ना छान गळेपर्यंत 4-5 शिट्टी करून घेतली. त्यातलं पाणी काढलं आणि त्याच्यानंतर ती छान बारीक होईल, खूप बारीक नाही पण ती मॅश होईल तशी मी ते एका घोटणीने ना छान त्याला मी हे करून घेतलं. त्याच्यानंतर एका पातेल्यामध्ये ना 2 चम्मच तेल टाकलं. कढीपत्त्याने फोडणी दिली. लसूण नाही टाकलं त्याच्यामध्ये. त्यानंतर मी एक मध्यम आकाराचा कांदा टाकला आणि कांदा थोडासा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकलं. टोमॅटो नंतर कोथिंबीर नंतर मी गार्निशिंगला टाकली. त्यानंतर मीठ टाकलं, कारण मिठाच्या पाणीमध्ये ते पटकन शिजतं. आणि जितके अवेलेबल असतील ना तुमच्याकडे मसाले ते तुम्ही टाकू शकता. काहीच जास्तीचं मसाले वगैरे नाही. माझ्या मसाला डब्यांमध्ये हळद, धना पावडर आणि जिरा पावडर, गरम मसाला ह्या सगळ्या काही बेसिक गोष्टी होत्या, त्याच मी टाकलं आणि थोडंसं त्याला शिजवून घेतलं. आणि घरगुती आपला काळा मसाला जो असतो तो 1.5 चम्मच असा टाकला. मला पर्सनली थोडंसं तिखट आवडतं, तर मी थोडासा मसाला जास्तच टाकते. सो त्याच्यानंतर मी 1.5 चम्मच मसाला टाकून ना थोडंसं मी ते शिजवून घेतलं, कारण खूप मसाला शिजले की ते जळतं, त्याच्यामुळे नाही जास्त मी शिजवलं. नंतर मी फोडणी दिली, जी मूग डाळ आपण फिरवून घेतली होती त्याची. आणि तुम्हाला जशी हवी, घट्ट किंवा पातळ कशी आवडते तशी तुम्ही त्याला ठेवू शकता. मला डब्याला बांधायची होती, त्यामुळे मी थोडीशी घट्टच ठेवली. वरून थोडी कोथिंबीर पसरवली आणि त्यांच्यासाठी अंड्याचा ऑमलेट केला होता नाश्त्याला. आता थोड्याच वेळात ना मुलं येतील माझी दोन्ही पण. तर आज मला माझं कपाट आवरायचं आहे. याच्या अगोदर पण मी आवरलं होतं आणि ते अस्ताव्यस्त ना फक्त माझ्यामुळे होतं, कारण मुलांचं सेक्शन छोटूसा कप्पा आहे त्यांचा कपड्यांचा, त्यामुळे कॅमेरा हलतोय. जितकं होईल मी तितकं आवरून घेते. आणि माझ्या कपाटाची अवस्था मी म्हटलं तर खरं होतं की मी कपाट आता लगेच आवरेन, पण आवरलं नव्हतं, कारण दिवसभर इतका पाऊस होता ना आणि खूप थंड वातावरण झालं होतं. आणि माझं जेवण पण त्यावेळेला झालं होतं. मग काही नाही, मी आणि चिकू छान झोपलो होतो. झोप खूप गाढ नव्हती, नॉर्मल झोप लागली होती. मग मी उठले, चहा केला, कारण खरंच थंडी वाजत होती. सो चहा वगैरे पिऊन घेतला. त्याच्यानंतर फ्रेश झाले. त्याच्यानंतर मग मी कामाला लागले. खूप दिवस झाले ते होत नव्हतं कपाट आवरायचं. आणि हे पण मागे लागले होते की हे कधी आवरणार आहेस, कधी आवरणार आहेस. पण घरातील कामे करताना ना मला 2-2:30 वाजायचे. त्यामुळे नंतर पावसाळ्याचा वेळ, त्यामुळे थंडी वगैरे वाजायची आणि कधी कधी ना खरंच कंटाळा पण यायचा. त्याच्यामुळे ते राहून जायचं. मी रोज ठरवायचे ओके हे सगळं करायचं आहे म्हणून, पण होत नव्हतं. म्हटलं आज करूनच टाकू. आणि माझ्याकडे ट्रायपॉड पण नव्हता, त्यामुळे मी माझं कपाट कसं आवरते हे मला तुमच्याशी पण शेअर करायचं आहे. मी शॉर्टमध्ये पण सांगितलं होतं की माझ्याकडे ट्रायपॉड नाही आहे, तो अटॅचर नाही आहे, तो मी आणला आणि त्याच्यानंतर मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आहे. सो अगोदर ह्यांचं सेक्शन मी काढून घेतलं. सगळं एक बेडवरती मी सगळे कपडे काढून घेतले. त्यांचे टी शर्ट वेगळे केले, त्यांचे जे शर्ट आहे ते वेगळे केले. आणि हा जो ऑरेंज कलरचा टी शर्ट दिसतो ना, हा दर संडेला ते घालतात, कारण बाकीचे टी शर्ट त्यांना मिळतच नाही. मग जो वरती दिसेल, जो मी धुवून ठेवलेला असेल वरती, तो घालतात. मग संडेच्या दिवशी हा टी शर्ट असतो त्यांच्याकडे. आणि शर्ट, व्हाईट शर्ट, भरपूर असे शर्ट जे खूपच त्यांचा चुरगुळा झाला होता, मग त्यांचे पण व्यवस्थित मी घडी करून ठेवले. शॉर्ट्स असतील किंवा नाईट पॅन्ट्स असतील, ह्या सगळ्या गोष्टींना छान मी त्यांचे घडी केले, वेगवेगळे सेक्शन केले. आणि हा जो ब्ल्यू कलरचा शर्ट आहे ना, तो त्यांच्या आधीचा कंपनीचा होता, जे की आता ते दुसरीकडे आहेत. मग ते पण 2-3 शर्ट आहेत, केव्हा तरी त्यांना आवडेल तसं ते घालतात. मग मी त्यांचे सेक्शनमध्ये सगळे कपडे व्यवस्थित करून ठेवले. आणि 2 कप्पे जे आहेत ना ते आवरून झाले. बाकीचे अजून खालचे जे 2 कप्पे दिसतात ना, हा आणि हा, हे सर्वात जो खालचा आहे ना, हा जिथे मी बोट केला आहे तिथे पण मुलांचेच कपडे आहेत. नवीन कपडे आहेत काही, जे की एकदा पण वापरलेले नाही, ते पण चुरगुळे झालेत. वरचा जो सेक्शन आहे त्यामध्ये ड्रेस, टी शर्ट सगळे मुलांचे ते पण मिक्स झालेत. सो एवढा करून बघूया. मग हा इकडचा भाग जो माझं सेक्शन आहे,
कपाटातील खालचे 2 कप्पे आवरताना मला हे भेटलं. हे मुलांच्या शाळेचे फोटो आहेत. पहिली आणि दुसरी दोघांचे पण, भक्ती आणि यशचे. ह्यांच्या शाळेत ही एक गोष्ट छान होते, जेव्हा शाळेचा लास्ट दिवस होतो ना तेव्हा हे फोटो काढले जातात, म्हणजे आठवण राहते. आणि 10वीपर्यंत ते असं असतं. हा त्याचा नवीन शर्ट आहे यशचा, जो की खूपच सुरगळा झाला. त्याचा लेबलही मी काढला नाही आहे. आम्ही जेव्हा शाळेत होतो ना तेव्हा या गोष्टी होत नव्हत्या. तर ही एक गोष्ट त्यांच्या शाळेत चांगली आहे. आणि आत्ता जो तुम्हाला ड्रेस दाखवला मी येलो कलरचा, तो खरंच मी जेव्हा हा ड्रेसची शॉपिंग करायला गेले होते आणि तुम्ही रात्रीच्या वेळी हा ड्रेस घेतला होता आणि दिवसा जेव्हा मी पाहिला तो खूपच ट्रान्सपरंट आहे, त्यामुळे मी कधीच तो वेअर केलाच नाही. तर मी हे दोन्ही पण सेक्शन ना व्यवस्थित करून ठेवले. जे बेडवरचे जे कपडे आहेत, सॉक्स, हगीज आणि त्याला न लागणारे टी शर्ट वगैरे आहेत ना, ते मी इकडे ठेवले जे त्यांना लागत नाही. सो आता हा इकडचा सेक्शन करूया म्हटलं. आता खरं तर अर्धा तास राहिला आहे, म्हणजे अर्धा तास तरी झाला मी हे करते आहे. आणि इकडचं सेक्शन करायला पण अर्धा तास लागेल. जर आता मी हा सोडला तर पुन्हा माहिती नाही कधी होईल, कधी मला वेळ मिळेल. तर म्हटलं आत्ताच करून घेते हा पण, म्हणजे होऊन जाईल. माझ्या बाजूचा जो सेक्शन आहे ना कपाटाचा, तो इतका अस्तव्यस्त नव्हता साड्यांचा, कारण मी साडी जास्त वेअर करतच नाही. घरात असले की जेन्युअनली सांगते, मी गाऊनवरती असते किंवा ड्रेस वगैरे मी वेअर करते. कारण मी खरं सांगते, जेव्हा तुम्ही जास्त वेळ किचनमध्ये घरामध्येच असता, कुठेही जास्त बाहेर जात नाही, तर गाऊनशिवाय कोणतंच कम्फर्टेबल कपडे नाही आहे. कपडे काही बोला, पण खरंच तुम्ही रिलेट करत असाल. जर तुम्ही 24 तास घरामध्येच कामं करत असतील, तुमच्या सगळं काही तुमच्याच वरती असेल सगळ्या गोष्टी, तर गाऊनशिवाय कुठलंच कम्फर्टेबल असं कपडे नाही आहेत, मला तरी असं वाटतं. म्हणजे काहींना वाटत असेल की काय घरात नुसतं गाऊन, तर खरंच नाही आहे. आणि हा जो ड्रेस आहे ना ब्ल्यूवाला, खूप सुंदर आहे, जो की मी वरून परचेस केला होता. त्याचे मोठे आहेत बाह्या आणि खूप छान आहे तो ड्रेस. सो असे सगळे जे साड्या आहेत ना, मी व्यवस्थित एक रचून ना लगेच कपाटात ठेवले. कपाटाचा तो भाग तेवढा पुसून पुन्हा मग कुठे बेडवरती घडी करून ठेवा आणि मग कपाटात ठेवा. मी लगेच जसे आहेत ऑलरेडी काही घडी करून ठेवलेल्या साड्या होत्या, त्यांना व्यवस्थित झडकवून वगैरे मी छान तिथल्या तिथं ठेवले. ही माझी मम्मीची साडी होती व्हाईट कलरची, आणि ही जी साडी आहे ना, ही पण 7-8 वर्ष अगोदरची आहे. 2-3 वेळाच मी वेअर केली आहे. माझी मम्मी ना, तिला जो कलर आवडेल, तिला जी साडी छान दिसेल ती घेऊन ठेवते आणि त्याच्यानंतर मला सांगते की मी एक साडी तुझ्यासाठी घेऊन ठेवली आहे, तू जेव्हा येशील ना माझ्याकडे तेव्हा तू घेऊन जा. म्हणजे ती मला फक्त साडीचं असं सांगून ठेवते की असंच आहे, असंच आहे. किंवा फोटो वगैरे ती काय पाठवत नाही, तिच्याकडे नाही आहे स्क्रीनवाला फोन वगैरे. तर तिचं असं असतं की तिला एखादी गोष्ट आवडली माझ्यासाठी, तिला असं वाटलं असेल की हिच्यावरती छान दिसेल, तर ती मला न सांगता काही गोष्टी अशा घेऊन ठेवते. आणि ही पण साडी आईनेच दिली आहेत. आणि 2-3 साड्या पण अशा आहेत ज्या मामीने मला घेतलेल्या आहेत. मी परचेस खूप साड्या केल्या नाही आहेत, आईने, मामीने, अशा तिनेच मला साडी घेऊन दिली आहे. सो माझे पटपट लवकर झालं माझ्या बाजूचं सेक्शन, कारण खूप साऱ्या साड्या नव्हत्या त्याच्यामध्ये, काही घडी पण करून ठेवलेल्या होत्या. सो ते मी पटकन आवरून घेतलं. त्यामुळे हे माझंवालं सेक्शन आहे ना लवकर झालं. खालचे जे तुम्ही खाली बघताय थर्डवाला सेक्शन, त्यामध्ये बेडशीट, चादरी वगैरे आहे जे की धुवून ठेवले आहेत. आणि जे ब्लाउजेस आहेत ना थोडेसे आहे जे की आत्ता मला येतात. ते खूप सारे ब्लाऊज होते, पण ते डिलेवरीनंतर ना ते मला होत नव्हतं, आणि त्याची शिलाई काढलीसुद्धा तरी ते व्यवस्थित बसत नाही, एकदा जर का शिलाई काढली तरीसुद्धा. आणि हा ड्रेस मी आवर्जून दाखवेन, कारण जेव्हा मी डिलेवरीला गेले होते पुण्याला, तेव्हा त्याच्यानंतर मी घेतला होता. आणि आता तो खूपच डबल एक्सेल असा दिसत असेल तुम्हाला, पण तो आता मला साईजने होत नाही आहे. पण मी तेव्हा तो ड्रेस घेतला होता, आईकडे गेले होते तेव्हा. आणि हा ब्लाऊज आता रिसेंटलीच आईने पुण्याहूनच शिवून पाठवला होता, कारण आम्ही चिकूचं ना मे महिन्यात जावळ काढण्यासाठी तुळजापूरला गेलो होतो. तिथे तिनेच साडी वगैरे पाठवली होती, तेव्हा एकदा मी वेअर केली. त्याच्यानंतर आम्ही चिकूचं जावळ काढल्यानंतर आमच्या इथेच दानफाट्याच्या इथे देऊळ आहे, मंदिर आहे, आणि मग तिथे आम्ही त्याचं देवदेव केलं होतं. तर मग तिथे एकदा मी ती साडी वेअर केली. त्याच्यानंतर ती साडी मला दिसलीच नाही, कारण त्याच्या दुसऱ्या दिवशी मी पुण्याला गेले. मग माहिती नाही मी चुकून कुठेतरी ठेवली असेल, मग काय ह्या सगळ्या गोष्टी मी शोधली. आणि आता पण पूर्ण कपाट ऑर्गनाईज केलं, मला काय ती साडी दिसली नाही अजिबात. आणि असं करून मी माझं पूर्ण कपाट आवरून घेतलं होतं. 7 वाजलेत मला हा पूर्ण कपाट आवरायला, म्हणजे 45 मिनटं लागले. आणि माझं कपाट आवरून झालंय. मी पूर्ण दाखवते बॅक कॅमेराने. अजून पण काही कपडे आहेत, काही साड्या आहेत जे ठेवायचे आहेत, पण काही ह्यात ठेवले, पण यात थोडेसे व्यवस्थित तरी आहेत. ही थोडीशी साडी बाहेर निघाली, कारण चिकू हा जो मेकअपचा बॉक्स आहे ना,
ओके, हा जो आहे ना हा काढून खेळतो केव्हा तरी, त्यामुळे हे असं विस्कटलं आहे. आणि ह्या बाजूचं जे आहे ना हा कपाट, ह्याच्यामध्ये पण थोडे साड्या आणि त्यांचे शर्ट वगैरे आहेत. हे पण केव्हा तरी मी करून ठेवेल. आणि हे न लागणाऱ्या वस्तू, लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या एका बाजूला काढून ठेवणार आहे. आजचा पूर्ण दिवस मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. माझा पूर्ण कपाट ऑर्गनायझेशन किंवा सकाळचं मॉर्निंग रुटीन थोडंफार आणि काही दिवसातल्या थोडंफार ॲक्टिव्हिटीज. जर तुम्हाला माझा पूर्ण ब्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशाच एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.